परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपण संत श्रेष्ठ बसवलिंग महाराजांच्या अभंगवाणीचं चिंतन करत आहोत। चिंतनासाठी आज घेतलेला अभंग आहे, देवे माझा जन्म सुखाचा पैकेला, पोटी जन्म दिला साधूचिया, बाळपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची न कळे मज, स्मरण भजन पूजन संताचे, सदा कीर्तनाचे प्रेमे गोडी, नाही डाव जाऊ दिले अन्य ठाई चित्त, धन्य गोतवित देव झाला, बाळपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची न कळे मज, सर्व सुख मज दावी आपुले ठाई, बसवलिंग पायी स्थिर केले। या 5 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज सुख कशाला म्हणतात, मी सुखी कशाने झालो, हा आपल्या जीवनाचा अनुभव सांगत आहेत। देवे माझा जन्म सुखाचा पै केला, देवानं माझा जन्म सुखाचा केला, पण तुमचा आमचा सुखाचा नाही का? तुमचा माझा जन्म सुखाचा नाही का? आपल्याला जे मिळतं ते सापेक्ष सुख आहे। अपेक्षा पूर्ण झालं तर सुख वाटतं आणि अपेक्षा पूर्ण नाही झाली तर दुःख वाटतं। पण इथं बसवलिंग महाराजांना जे सुख सांगायचं आहे ते सुख वेगळं आहे। त्यांना सुख कशाने झालं आणि त्या सुखामुळे त्यांना काय काय लाभ झाला हे या 6 चरणाच्या अभंगातून 5 चरणाच्या अभंगातून संत श्रेष्ठ बसवलिंग महाराज सांगत आहेत। पहिलं म्हणतात, देवे माझा जन्म सुखाचा पै केला, मानवाचा जन्म मिळाला, पहिला लाभ अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा, लाभला तो कैसा गमविता, मनुष्य शरीर मिळालं। माणसाचा जन्म 2 वेळेस होतो, एक आईच्या पोटी होतो आणि दुसरा जन्म सद्गुरुनाथाला शरण जातो, सद्गुरुनाथाला समर्पित होतो, त्यावेळेस गुरु कर जात पुत्र। सद्गुरुनाथाला अहंकार समर्पित झाला, सद्गुरुनाथाचा त्याच्यावर अनुग्रह झाला की त्याचा दुसरा जन्म होतो आणि तो गुरुच्या करातून हातातून गुरु कर जात पुत्र। तो सद्गुरूचा अनुग्रह होणं म्हणजे सद्गुरूला शरण जाणं आणि तन मन धन कर्मणा मनसा वाचा, गुरुवे भक्ती वत्सलाः, शरीर प्राण अर्थच सद्गुरुभ्यो निवेदिताः। जन्मापासून ह्या क्षणापर्यंतचे सर्व कर्म सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण केले, मन सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण केलं, वाणी सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण केली, शरीर ही सद्गुरुनाथाच्या चरणी अर्पण केलं, प्राण प्रत्येक श्वासावर माऊली आता तुमचा अधिकार आहे, माझा अधिकार संपला। प्राण म्हणजे अहंकाराचंही समर्पण केलं, मी आणि माझेपणाचं समर्पण केलं,
मी, माझं शरीर, शरीराच्या संबंधी पत्नी, पुत्र, धन, संपत्ती सर्व काही गुरु महाराज तुमचं आहे, माझं इथं काहीही नाही. ह्या भावनेनं शिष्य ज्यावेळेस सद्गुरुनाथाला पूर्ण समर्पित होतो त्यावेळेस सद्गुरुनाथाचा त्याला अनुग्रह मिळतो. अनुग्रह मिळाल्यानंतर त्याचा नवीन जन्म होतो. तो गुरु करजात पुत्र होतो. गुरुच्या ज्ञानरूपी हस्तातून त्याचा जन्म होतो. त्याला काय म्हणायचं? गुरु करजात पुत्र. मग इथं म्हणतात, देवे माझा जन्म सुखाचा पैकीला, पोटी जन्म दिदला साधूचिया. आणि संताचे चरणी मला समर्पित होता आलं आणि मी आणि माझं अहंकार आणि ममत्व सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित झालं आणि या देहावर सत्ता सद्गुरुनाथाची चालू झाली आणि तिथून मी सद्गुरुनाथाचा पुत्र झालो, गुरु करजात पुत्र झालो. गुरु म्हणजे सद्गुरुनाथ, कर म्हणजे हस्त आणि जात म्हणजे जन्म. गुरु करजात, गुरुच्या कर कमलातून ज्याचा जन्म झाला आशीर्वादानं, सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित झाल्यानंतर ज्ञानरूपी आशीर्वाद सद्गुरुनाथ त्याला देतात आणि तिथं अहंकार आणि ममत्व गळून जातं त्याचं आणि करते करवी ते माझे सद्गुरुनाथ आहेत असा त्याचा भाव होतो. मग पुढं म्हणतात, देवे माझा जन्म सुखाचा पैकीला, पोटी जन्म दिला साधूचिया. बाळपणी दीक्षा लाधली गुरुची, संसाराची रुची नकळे मज. बालपणामध्येच वयाच्या 8व्या वर्षी सद्गुरुनाथाकडून मला इष्टलिंगाची दीक्षा मिळाली. दीक्षा मिळाल्यानंतर इष्टलिंगाची, महादेवाची पूजा करण्याची एवढी मला गोडी लागली. सद्गुरूने दिलेलं शिवाय नमा नाम स्मरण्याची मला इतकी गोडी लागली की मला संसाराची रुची नकळे मज. मला संसारातल्या गोष्टीमध्ये रस राहिलेला नाही. सद्गुरुनाथांनी हातावर लिंग दिला तेव्हा काय सांगितलं? इष्टलिंग दिले जेव्हा हाती, तेव्हा काय निरूपिले शिष्याप्रती. ही जाणोनी माझीच मूर्ती, मद भावे पूजिजे. सद्गुरुनाथानं सांगितलं, हे इष्टलिंग, हे प्राणलिंग, हे भावलिंग. इष्टलिंग हे तुझं आत्म्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यात तुझा प्राण आहे आणि ही सद्गुरूचीच मूर्ती आहे असा तुझा भाव प्रतिष्ठित झालेला आहे. ही जाणोनी माझीच मूर्ती, मद भावे पूजिजे. माझा प्राणच या इष्टलिंगात आहे. सद्गुरू सदैव तुझ्या गळ्यात इष्टलिंगाच्या रूपानं आहेत. ही सद्गुरुनाथानं क्रिया दीक्षा दिली, मंत्र दीक्षा दिली, अनुग्रह केला आणि बालपणामध्ये भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं पूजन, भगवंताच्या स्मरणाची मला गोडी लागली. इतकी गोडी लागली की संसारातलं सुख मनासारखं झालं तर सुख वाटतं, मनाच्या विरुद्ध झालं तर दुःख वाटतं. पण सद्गुरूला समर्पित झालेला शिष्य म्हणतो, काहीही झालं तर माझ्या गुरु महाराजाची इच्छा आहे, माझ्या गुरु महाराजाची इच्छा आहे, माझ्या भल्यासाठीच त्यांनी केलेलं आहे. देव जे करीतो तुझ्या हितासाठी, नको होऊ कष्टी नेनोनिया. देई तापत्रय आणि ते संकट, आनावया वीट संसाराचा. संसारामध्ये संकट येतात, त्रिताप येतात, पण भगवंत आपल्या भक्ताचा उद्धार करण्यासाठी ते दुःख देतात, ते संकट देतात. म्हणून इथं बसवलिंग महाराज म्हणतात, मला लहानपणीच सद्गुरुनाथाची दीक्षा लाभली आणि संसाराची रुची माझ्यासाठी संपली. पुढे म्हणतात, स्मरण भजन पूजन संताचे, सदा कीर्तनाचे प्रेमी गोडी. मला
फक्त आवड निर्माण झाली. स्मरण जे काही चालू आहे, जे काही होत आहे ते भगवंताच्या सत्तेनं होत आहे. सद्गुरु रूपानं भगवंत माझ्या हृदयात विराजमान आहेत. माझ्या हृदयात विराजमान असलेल्या भगवंताच्या सत्तेनंच सूर्य प्रकाशतो, चंद्र शीतलता प्रदान करतो, पृथ्वीत गंध आहे, फुलामध्ये सुगंध आहे, मेघ पर्जन्य वृष्टी करतात. विश्वातील सर्व रहस्य, विश्वातील सर्व क्रिया ह्या माझ्या हृदयात असलेल्या चैतन्याच्या सत्तेनं होत आहेत. आणि या देहाला चालवणारही चैतन्यच आहे, या देहाला बोलवणारही चैतन्य आहे, ऐकणाराही तोच आहे, बोलणाराही तोच आहे, करणाराही तोच आहे आणि करून घेणाराही तोच आहे. हे नित्य स्मरण त्या भगवंताच्या सत्तेचं स्मरण मला सदैव स्मरण आहे. भजन, स्मरण, भजन आणि त्या भगवंताचं मुखानं मी भजन करतो. शिवाय नमा म्हणतो, शंकरा हरा म्हणतो, सांब सदाशिव, सांब सदाशिव, श्री गुरु शिवलिंगाय नमः म्हणतो, शिवहर 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 म्हणतो. सतत भजनात रममान असतो. स्मरण, भजन, पूजन आणि साधू संत महात्म्याचं प्रवचन ऐकणं, सत्संग ऐकणं, साधू संतांची पूजा करणं, साधू संतांच्या जवळ बसणं, नतमस्तक होणं आणि त्यांच्या अमृतवाणीचा लाभ घेणं. स्मरण, भजन, पूजन संताचे, सदा कीर्तनाचे प्रेमी गोडी. आणि मला गोडी जर लागलेली असेल तर भगवंताचं नाम संकीर्तन करण्याची. नाम संकीर्तन म्हणजे मुखानं नामाचं गायन करणं, आणि गुण संकीर्तन म्हणजे कीर्तनकाराकडून कीर्तन ऐकणं, भगवंताच्या गुण लीला ऐकणं. अशा दोन्ही प्रकारच्या संकीर्तनाची मला गोडी लागलेली आहे असं या ठिकाणी संत बसवलिंग सांगतात. पुढे म्हणतात, नाही जाऊ दिले अन्य ठाई चित्त, धन्य गोतवित्त देव झाला. माझं सर्वस्व मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर, प्राण, अर्थ सर्व सद्गुरूच्या चरणी समर्पित केलं. आणि सद्गुरुनाथानं माझं चित्त कुठल्याही संसारिक पदार्थात जाऊ दिलं नाही. जसं आईला सोडून बालक खेळणी खेळण्यामध्ये रममान होतं आणि शेवटी भूक लागल्यानंतर त्याला आईकडेच यावं लागतं, आईनं त्याला दूध पाजल्यानंतर तो समाधान होतो, तसं या संसार रूपी खेळणं, स्त्री, पुत्र, धन, संपत्ती, हे सगळं संसार रूपी खेळणं आहे. हे खेळणं खेळून खेळून ज्यावेळेस शांती मिळवण्याची भूक लागते त्यावेळेस माणूस आई असलेल्या परमात्म्याकडे येतो. पण संत बसवलिंग महाराज म्हणतात, मी सद्गुरुनाथाच्या चरणी समर्पित झालेलो आहे आणि माझं चित्त अखंड सद्गुरुनाथाच्या चरणावर आहे. ते कधीही सद्गुरुनाथानं संसारिक खेळण्यामध्ये जाऊ दिलं नाही, अखंड त्यांच्या चरणावर स्थिर ठेवलं. आणि धन्य गोत वित्त देव झाला. आणि माझं सर्व भगवंताच्या चरणी समर्पित असल्यामुळे माझं गण गोत, कुळ गोत्र सगळं काही भगवंताचंच आहे. धन भगवंताचं, गोत वित्त, वित्त म्हणजे धन, आणि गोत म्हणजे गणगोत. काय झाले? देव झाले. धन्य गोत वित्त देव झाला. सर्व देवाला अर्पण केल्यानंतर ते देवरूपच झालं. पुढं म्हणतात, सर्व सुख मज दावी आपुले ठाई.
बसवलिंगापायी स्थिर केले. आणि मी सद्गुरुनाथाला शरण गेलो. सद्गुरुनाथानं मला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला. ज्या परमात्म्याला तू शोधतोस, ज्या आनंदाला तू शोधतोस, ज्या परमशांतीला तू शोधतोस, ज्या पूर्ण समाधानाला तू शोधतोस, ते समाधान तुझ्या मध्येच आहे, बाहेर नाही. नव्हे, तू चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, ज्ञान स्वरूप, पूर्ण समाधान स्वरूप शिव तूच आहेस. हे सद्गुरुनाथाचा बोध मिळाला आणि त्या बोधामध्ये मी स्थिर झालो. आणि सर्व जे काही घडतंय त्याच्याकडे मी साक्षी भावानं पाहत राहिलो. मी शरीर नाही, मी स्थूल देह नाही, मी सूक्ष्म देह नाही, त्यापेक्षाही वेगळा आहे. मी या सूक्ष्म देहाचं कारण नाही, मी कारण देह नाही, मी त्यापेक्षाही वेगळा आहे. मी चैतन्य स्वरूप, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम. सर्व सुख दावी मज आपुले ठाई. सगळं सुख मला इथंच दाखवलं. ह्याच्या पलीकड बाहेर कुठंच सुख नाही हे मला सद्गुरुनाथानं दाखवलं. आणि हे सुख दाखवल्यामुळं बसवलिंगापायी स्थिर केले. मी ज्या देवाला शोधत भटकंती करत होतो, भ्रमण करत होतो, तो देव मला माझ्या हृदयात दाखवला आणि माझी भ्रमंती थांबली, माझा शोध थांबला आणि मला पूर्ण आनंदाची प्राप्ती झाली, मला पूर्ण शांतीची प्राप्ती झाली, मला पूर्ण समाधानाची प्राप्ती झाली, मला परम आनंदाची प्राप्ती झाली. ओम शांती शांती शांती.